नमस्कार. तर सकाळ असो किंवा संध्याकाळ सुरुवात तर चहापासूनच होते. तर गुळाच्या चहाची रेसिपी विचारली होती. तर सुरुवातीला थोड्याशा पाण्यामध्ये चहा पावडर शिजवून घ्यायची. नंतर छान उकळून घेतल्यानंतर दूध घालायचं. दूध पण छान उकळून घ्यायचं. तोपर्यंत गूळ खिसून ठेवायचा. चमचाभर गुळाचा खीस कपामध्ये घालायचा. वरून कडक चहा ओतायचा. मस्त असा कडक गुळाचा चहा तयार होतो. नक्की करून बघा. आणि हा किसलेला गूळ तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकता. 8 दिवस खूप छान राहतो. नंतर मला थोडंसं जायचं होतं बाहेर गेली. इथं मला गहू घ्यायचा होता. तर डीमार्टमधून आम्ही गहू घेत नाही. गहू खोबरं ह्या वस्तू मी डीमार्टमधून घेत नाही. तर इथं गहू घेतला. 10 किलो गहू घेतला आणि हँडवॉश आणि मुलांची पावडर वगैरे राहिलं होतं ते घेतलं. येताना वडापाव घेऊन आलो होतो. तर वडापाव खाल्ले आणि नंतर मग गहू निवडला आणि गिरणीत गेले. तर गिरणीमध्ये ना गर्दी नव्हती. गेलं की डायरेक्ट दळून दिलं. नंतर घेतलं आणि येता भेंडी घेतली आणि घरी येऊन शेंगदाण्याचं कूट केलं. बाय बाय.